सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड परिसरामध्ये आधारवाडी या वृद्धाश्रमाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाप्रसंगी हिंगलाज मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। निराधारांना आधार देणाऱ्या या वृद्धाश्रम प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी नगरसेवक राजकुमार हंचाटे सर, किरण क्षीरसागर, अंबुरे सर, कार्यकारी अध्यक्ष मल्लीनाथ चौधरी, रवींद्र गोयल, रुपाली छेडा, किरण महेंद्रकर, राजेश वडेशिरला, सौ सोलंकी मॅडम आदींची उपस्थिती होती। तर आधारवड वात्सल्य याची संकल्पना गेल्या 4-5 महिन्यापासून विचारात होती। तर आपले राजकुमार हंचाटे सर व त्यांची इच्छा होती की आश्रम काढावं, वृद्धाश्रम काढावं आणि आमची पण इच्छा होती की सोलापूरमध्ये एखादं वृद्धाश्रम चालू करावं। तर 2-3 महिन्यापासून त्यांची चर्चा चालू होती आमच्या दोघांमध्ये आणि एक दिवस असं ठरलं की दोघांनी मिळून आपण एक संस्था काढावी। आणि त्यात मूळ कसं होतं हे आम्हाला जागेचा प्रश्न होता। आम्ही चालत होतो तसेच घरामध्ये चालत होतो सुरुवातीला, पण हंचाटे सरांशी भेट झाल्यानंतर त्यांनी जागा आपल्याला उपलब्ध करून दिली इथे आणि दोघांच्या संमतीनं हे इथून आपलं आता निराधार महिलांना मोफत सांभाळण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे व त्याचा आज औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आधारवड पिक्चर ज्यावेळेस काढायचं हे होतं त्याच वेळेस हे जे वृद्धाश्रम काढायची संकल्पना होती, त्यावेळेस आम्ही खूप विचार केला की त्यासाठी बऱ्याच ठिकाणी उमरगा इकडं तिकडं जाऊन ते बघून पण सुद्धा आलं होतं की बाबा कुठं कशा पद्धतीने करता येईल। आज त्याचं मुहूर्त लागलेलं। तर सांगायचं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये लोक ज्यावेळेस आई वडील पोरांना एवढं शिकवतात, मोठे करतात सगळं हे, नंतर जेव्हा सर्व्हिस लागेल किंवा काय हे ते पोरं जेव्हा लग्न झालं तेव्हा आई वडिलांना टोटली विसरतात। मग अशा लोकांना कुठला तर त्यांची व्यवस्था व्हावं म्हणून हे ह्यासाठी एक आश्रम काढलं जातं। तर या ठिकाणी हे मुद्दाम का चालू केलं की इथे जे मुलं राहतात, जवळपास 125 मुलं या ठिकाणी राहतात। तुम्ही पाहता आता 4-5 दिवसापासून जे या ठिकाणी प्रवेश घेतले त्या महिलांना माहीत आहे, ह्या मुलांची आई किंवा आजी गावी असतात, त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या ठिकाणी ते आई वडिलांना सोडून या ठिकाणी येतात आणि त्यांना जाणीव व्हावं की आपण जर शिकलो नाही, आपण जर आपल्या आई वडिलांचं देखरेख नाही केलं तर आपल्यावरती ही वेळ येणार आहे आणि आपल्यावर जर ही वेळ यायची नसेल तर इथले जे वृद्धाश्रमातले महिला आहेत त्यांच्याकडे पाहून आपण काम करावं लागणार आणि आपण भरपूर अभ्यास करावा लागणार। जर तुमच्यावर संस्कार नाही तर फक्त शिक्षण घेतलं, पैसा भरपूर कमवतात, पण जे मानसिक सुख आहे ते मानसिक सुख आपल्याला मिळणार नाही। जर आपण आपल्या आई वडिलांची सेवा केला तर मला वाटतं की तुम्हाला आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे एक आजी तुम्हाला देणार आहे। त्या आजीचं काळजी सर्व 10 विद्यार्थ्यांनी करायचं आहे आणि आजीने आपल्या नातवासारखं या मुलांना प्रेम द्यायचं आहे। म्हणजे दोघांच्याही दुःखामध्ये एकमेकाला जर सामील करून घेतलं तर आपलं दुःख कमी होणार आहे आणि त्यासाठी हे